नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी आपण पाहूया. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेतल्या चूक प्रकरणी 3 सदस्यीय समितीकडून पाहणी करण्यात आलेली आहे. फिरोजपूर इथल्या घटनास्थळाचा आढावा घेतला गेलेला आहे. मोदींचा ताफा एका पुलावर अडकलेला होता. त्या अनुषंगानं नेमक्या काय त्रुटी या दरम्यान झाल्या याचा आढावा ही समिती घेते. सुरक्षेतल्या या त्रुटीला नेमकं कोण जबाबदार आहे हे ही समिती आढावा घेऊन अहवाल सादर करत सांगणार आहे. याच संदर्भात अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. प्रशांत लीला रामदास आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या फोन लाईनवरनं. प्रशांत, ही समिती आहे ती त्या घटनास्थळी गेलेली आहे आणि जी काही सुरक्षेमध्ये त्रुटी आढळल्या त्या त्रुटींच्या अनुषंगानं आढावा घेते. काय नेमकं त्याबद्दल सांगता येईल? महत्वाचं म्हणजे एक समिती स्थापन करण्यात आली आहे पंजाब सरकारच्या वतीने. 2 सदस्यीय ती समिती आहे. त्या समितीच्या माध्यमातून काय त्रुटी झाली ते पाहणी सध्या सुरू आहे. सोबतच ज्या पद्धतीने केंद्र सरकारनेही या संदर्भात हस्तक्षेप केला आहे, हा संपूर्ण प्रकरण राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यापर्यंत पोहोचलेला आहे. त्यामुळे हे अत्यंत गंभीर प्रकरण आहे असं सर्व स्तरावर वाटत आहे. ज्या स्तरावर राजकीय पक्षांनी देखील या संदर्भात व्यक्त केले मत आहे की हे अतिशय गंभीर प्रकरण आहे. त्यामुळे एक तर केंद्राची आणि राज्याची अशी दोन्ही कमिटी तिथे पोहोचली आहे. ते तिथे एक प्रकारे मॉक डील करत आहे आणि यासोबतच ज्या पद्धतीने कोर्टामध्ये जी सुनावणी सुरू आहे त्यामध्ये देखील स्पष्ट करण्यात आलेलं आहे की केंद्र सरकारच्या वतीनं राज्य सरकारच्या वतीनं एक समिती जी आहे ती त्यांनी तिथे सोमवारी जाऊन तिथे या संपूर्ण प्रकरणाची इत्थंभूत माहिती घ्यावी. काय चूक झाली, कशी चूक झाली, हे सगळ्या प्रकारे माहिती आहे. सोबतच वेगवेगळ्या प्रकारची व्हिडिओ देखील पुढे येत आहेत. त्या व्हिडिओ संदर्भात जर बघितलं तर कधी कधी काँग्रेसच्या वतीने आरोप करण्यात आलेले आहे की या व्हिडिओमध्ये कुठेतरी भारतीय जनता पक्षाचा झेंडा दिसतोय. दुसरीकडे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी आरोप केलेला आहे की हे आरोप प्रत्यारोप सुरू आहे. या सगळ्या दरम्यान सुप्रीम कोर्टामध्ये ही सुनावणीच्या दरम्यान अतिशय महत्वाचं म्हणजे खास करून सरन्यायाधीश रामन्ना यांनी स्पष्ट केलं आहे की राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या वतीने चमू तिथे जावी, काय त्रुटी झाली, कशामध्ये चूक झडली, काय कम्युनिकेशन गॅप होती, कशा पद्धतीने एसपीजी काय म्हणतंय, त्यानंतर या संदर्भात एक माहिती आणि प्रतिज्ञाबद्ध सुप्रीम कोर्टात सादर करायचं आहे. त्यामुळे हा अत्यंत गंभीर विषय झालेला आहे. त्यामुळे याकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलेलं आहे. बिलकुल प्रशांत, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल. पुढची महत्त्वाची बातमी बघूया. मुंबई महानगरपालिकेमध्ये नवा घोटाळा झाल्याचा आरोप विरोधी पक्षाकडून करण्यात आलेला आहे. मुंबई पालिकेचा 1500 कोटींचा महसूल प्रशासनानं आणि सत्ताधाऱ्यांनी बुडवल्याचा गंभीर आरोप भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी केलाय. चांदिवली इथल्या पालिकेच्या भूखंडावर प्रकल्प बाधितांना 4000 सदनिका बांधून देण्याचा जो मूळ प्रस्ताव आहे त्यामध्ये सर्वात कमी बोली लावणाऱ्या निविदाकाराला हेतुपुरस्सर डावलून त्याच्यापेक्षा 4.5 लाखानं जास्त बोली लावणाऱ्या कंत्राटदाराला हे काम प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांनी बहाल केल्याचा आरोप भाजपनं केलाय. स्थायी समितीच्या बैठकीत कमी बोलीच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली होती, मात्र प्रत्यक्षात प्रशासन आणि सत्ताधारी यांच्या संगनमतानं वाढीव बोलीच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आल्याचा आरोप सुद्धा त्यांनी केलेला आहे. सर, काय सांगाल? 1,500 कोटींचा महसूल बुडवलाय, नेमकं काय प्रकरण आहे? असं आहे की कांदिवलीच्या एका भूखंडावर प्रकल्पग्रस्तांसाठी सदनिका बांधण्याचा प्रस्ताव हा मुंबई महानगरपालिकेच्या स्टँडिंग कमिटी इम्प्रुव्हमेंट कमिटीमध्ये तसाच महानगरपालिकेच्या महासभेमध्ये आला होता. त्याच्यावर भारतीय जनता पक्षाने आक्षेप घेतला होता. आमचा आक्षेप असा होता की ह्या प्रस्तावामध्ये अल्प बोली लावणारा जो निविदाकार आहे, ज्याचा भाव हा 35,10,000 रुपये प्रति सदनिका होता, त्याला न देता दुसरा जो निविदाकार आहे जो याच्यापेक्षा जास्त दराचा होता 39,60,000 रुपये, म्हणजे अल्प दरातल्या निविदाकाराच्या पेक्षा 4.5 लाख रुपये जास्त दराने ज्यांनी निविदा भरली होती त्याला प्रशासन आणि सत्ताधारी
यांनी दोघांनी संगनमत करून हे कॉन्ट्रॅक्ट बहाल केलेलं आहे आणि याच्यामुळे मुंबई महानगरपालिकेचा 1500 कोटी रुपयाचा महसूल बुडालेला आहे अशा प्रकारचा आमचा दावा आहे। खरं तर मुंबई महानगरपालिकेमध्ये अल्प दरांच्या बोलींना नेहमी निविदा दिली जाते, किंबहुना त्याला प्राधान्य दिलं जातं, पण याच्यामध्ये लाभार्थ्यांचा फायदा व्हावा, निविदाकाराला लाभ मिळावा आणि त्याचबरोबर सत्ताधाऱ्यांना सुद्धा लाभ मिळावा याच्यासाठी हे हेतुपुरस्पर केलं गेलं। मात्र आता या पुढील काळामध्ये नेमकी तुमची भूमिका कशी असणार आहे? असं आहे की मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांना आम्ही पत्राद्वारे आमचे आक्षेप नोंदवलेले आहेत आणि आम्ही त्या पत्रामध्ये स्पष्टपणे असा उल्लेख केलेला आहे की मुंबई महानगरपालिकेतल्या करदात्यांच्या 1500 कोटी रुपयांचा महसूल जर बुडणार असेल तर मुंबई महानगरपालिकेच्या प्रशासनाचे प्रमुख म्हणून आपण याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे आणि या प्रस्तावाची छाननी करून याचा पुनर्विचार करायला पाहिजे। जर मुंबई महानगरपालिकेतल्या करदात्यांचे 1500 कोटी रुपयांचा महसूल बुडणार असेल तर याच्यावर फेरविचार केला पाहिजे, किंबहुना अशा प्रकारचा महसूल बुडवणाऱ्या अधिकाऱ्यांवर प्रशासनाने कारवाई केली पाहिजे। अशा प्रकारचं पत्र मी मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांना पाठवलेलं आहे। भारतीय जनता पक्ष या प्रश्नाचा पाठपुरावा करेल आणि मुंबईकरांचे 1500 कोटी रुपये हे भारतीय जनता पक्ष वाचवल्याशिवाय राहणार नाही। व्हिडिओ गणेश काळेसह मी तुषार रुपनवर, न्यूज 18 लोकमत, मुंबई। या सगळ्या प्रकाराची माहिती घेऊन दोषींवर कारवाई करू असं आश्वासन मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिलेलं आहे। मुळात एकतर मी याची माहिती घेते कारण मला याची संपूर्ण माहिती नाही, पण आपण सांगताय त्याच्यानं एक गोष्ट प्रकाशाने लक्षात येत आहे की जर इतका लोएस्ट असेल तर तो सेकंड लोएस्टला आपण देऊ शकतो, कारण घराचा प्रश्न आहे। ज्या घरांमध्ये माणसं राहणार आहेत आणि त्याची जर महानगरपालिकेने काळजी घेतली असावी तर मला वाटतं ते तसं घडलं असेल, पण आपल्या माध्यमातून मला कळलंय तर आपल्याकडे महानगरपालिका लोएस्ट आणि सेकंड लोएस्ट याचाही विचार केला जातो। आमदार झालात, महानगरपालिकेमधनं होऊन पुढे गेलात, त्यामुळे थोडंफार तारतम्य एवढं तपासून बघूया। तुम्ही सांगताय म्हणून अधिक तपासू आणि त्याच्यात चुकीचं असेल तर नक्की कारवाई करू। आणि याच महत्त्वाच्या बातमी संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत। तुषार रुपनवर आपला प्रतिनिधी आपल्या सोबत आहे सध्या। तुषार, पुन्हा एकदा मुंबई महानगरपालिकेमध्ये सत्ताधारी आणि विरोधक एका मुद्द्यावरून आमने सामने येतानाचं चित्र दिसतंय आणि यावेळेला तर थेट 1500 कोटी रुपयांचा महसूल बुडवला गेल्याचा आरोप भाजपतर्फे करण्यात आलेला आहे। तुषार, काय सांगता येईल त्याबद्दल? अजिंक्य, अतिशय मोठा असा आकडा आहे। जवळपास 1,500 कोटींचा महसूल हा मुंबई महानगरपालिकेचा बुडवला जातोय आणि हा महसूल प्रशासन आणि सत्ताधारी या दोघांच्या संगनमताने बुडवला जातोय। यातला आपण जर भाग पाहिला असेल तर मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीमध्ये जेव्हा बिडिंग प्रोसेस असते, जेव्हा टेंडर काढलं जातं तेव्हा जी लोएस्ट प्राइस असते ते लोएस्ट प्राइसला हे बिडिंग दिलं जातं। यामधली जी लोएस्ट प्राइस होती ती 35 लाख रुपयांची होती। दुसरं जे बिडिंग आलं होतं यामध्ये दुसरी बोली लावण्यात आली होती ती 39 लाखांची होती। यामध्ये नियमानुसार 35 लाखाला या ठिकाणी कंत्राट देणं हे बंधनकारक असताना पालिकेने जाणीवपूर्वक 39 लाख असणाऱ्या DB जी रिअलिटी आहे त्याला या संदर्भातलं कंत्राट देण्यात आलं आणि यामुळे जवळपास मुंबई महानगरपालिकेला 1,500 कोटींचा महसूल बुडणार आहे। हा महसूल जर बुडला नसता तर मुंबई महानगरपालिकेला हे 1,500 कोटींची काही वेगळी विकास कामं करता आली असती। मात्र महानगरपालिकेमध्ये सत्ताधारी सध्या शिवसेना आहे आणि मुंबई पालिकेचे जे प्रशासकीय अधिकारी आहे या दोघांच्या संगनमताने हा 1,500 कोटींचा महसूल बुडल्याचा गंभीर आरोप या ठिकाणी भाजपाचे गटनेते प्रभाकर शिंदेंनी केलेला आहे। मात्र यांच्या आरोपानंतर आता अर्थात महापालिकेमध्ये सत्ताधारी विरुद्ध विरोधक हे आक्रमक होणार हे निश्चितच आहे। मात्र त्यांनी जे पत्र मुंबई पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांना दिलेलं आहे ते पालिका आयुक्त यामध्ये नेमकी काय कारवाई करतात, जे बिडिंग प्रोसेस झालेलं आहे ते कंत्राट पुन्हा मागे घेतात का, ते कंत्राट रद्द करतात का, ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कारण की यामध्ये त्यांनी पत्रामध्ये पालिकेतल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांचा देखील उल्लेख केलेला आहे। कारण की सत्ताधारी आहे आणि अधिकारी या दोघांचा उल्लेख केल्यामुळे अधिकाऱ्यांचे प्रमुख म्हणून मुंबई महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल या संदर्भातलं कंत्राट रद्द करतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।
जर हे कंत्राट रद्द केलं गेलं आणि त्याची पुन्हा निविदा काढली गेली आणि जर लोएस्टला हे कंत्राट देण्यात आलं तर त्या ठिकाणी मुंबई पालिकेला जवळपास हजारो कोटींचा जो महसूल आहे तो या ठिकाणी मिळणार आहे आणि तो महसूल मुंबई पालिका मुंबईतली जी विकासाची कामं असतात त्या कामासाठी या ठिकाणी वापर करू शकते. मात्र अर्थात यासाठी एक वेळ जावा लागणार आहे. त्याची चौकशी होईल, त्याची समिती बसेल. मात्र आता जे गटनेत्यांनी पत्र लिहिलेलं आहे मुंबई महानगरपालिका आयुक्तांना, तर आयुक्त या संदर्भातली काय दखल घेतात आपल्याला पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र न्यूज 18 लोकमत या बातमीचा पाठपुरावा करणार आहे आणि मुंबई महानगरपालिकेतले असे अनेक कोणकोणते घोटाळे आहेत ते आपण या पुढील काळामध्ये दाखवणार आहोत. बिलकुल तुषार, धन्यवाद. सविस्तर माहिती दिली त्याबद्दल. या संदर्भातले अपडेट्स आपण वेळोवेळेला जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. पुढची आणखीन एक महत्त्वाची बातमी आपण पाहणार आहोत. बातमी कोरोना संदर्भातली आहे. सुप्रीम कोर्टात आता कोरोनाचा शिरकाव झाल्याचं समोर आलेलं आहे. कोर्टातल्या 2 न्यायाधीशांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी एका न्यायाधीशांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर एक न्यायाधीश होम क्वारंटाईन असल्याचं समजतंय. या दोनही न्यायाधीशांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती मिळते. या व्यतिरिक्त कोर्टातले काही रजिस्ट्रार सुद्धा कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याचं समजतंय. कोरोनाचा शिरकाव सुप्रीम कोर्टात देखील झाल्याचं आता आपण पाहतो आहोत. सुप्रीम कोर्टाच्या 2 न्यायाधीशांना कोरोनाची लागण झालेली आहे. त्यापैकी एका न्यायाधीशांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं समजतंय. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. यासोबतच या 2 न्यायाधीशांच्या व्यतिरिक्त काही रजिस्ट्रार सुद्धा कोरोना बाधित झाल्याचं समोर येत आहे. पुढची महत्त्वाची बातमी बघूया. बातमी पुण्यातली आहे. 50 पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचं आता समोर येत आहे. पुणे पोलीस दलातले हे 50 कर्मचारी आहेत. हे सगळे कर्मचारी भीमा कोरेगाव इथल्या बंदोबस्तावर होते. पोलीस आयुक्तांच्या निर्देशानुसार टेस्टिंग ड्राईव्ह आयोजित करण्यात आलेली होती आणि या दरम्यानच या 50 पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचं आता समोर आलेलं आहे. त्यामुळे बंदोबस्तादरम्यान खबरदारी घेण्याचं आवाहन पोलीस आयुक्तांनी आता केलेलं आहे. कोरेगाव भीमा इथे बंदोबस्तावर हे पोलीस कर्मचारी होते अशी देखील माहिती आता समोर येताना दिसतेय. पुण्यातली कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढू लागल्यानं भविष्यात पुन्हा एकदा कठोर निर्बंधांची शक्यता वर्तवली जाऊ लागली आहे. पण तुळशीबागेतल्या व्यापाऱ्यांनी आतापासूनच कडक लॉकडाऊनला विरोध दर्शवलाय. पाहुयात या सगळ्या व्यापाऱ्यांचं नेमकं काय म्हणणं येते. मुंबईसह पुण्यातही कोरोनाची संख्या झपाट्याने वाढू लागल्यामुळं पुन्हा एकदा निर्बंधांची चर्चा सुरू झाली. खरं तर पुण्यात अजून तसे निर्बंध कुठले नाहीये. ते रात्रीची जमावबंदी सोडली तर त्यामुळं मार्केट पूर्णपणे चालू आहेत. आता आपण तुळशीबागेत आहोत. तुळशीबाग हे सर्वाधिक गर्दी होणारं मार्केट आहे पुण्यातलं. खरं तर आता थोडी कमी आहे, पण पीक आवरला इथं प्रचंड गर्दी होते आणि बहुतांश लोक मास्क वापरतात, नाही असं नाही, पण काही लोक वापरत नाही. त्यामुळे इथं सगळ्यात कोरोना वाढीचा धोका संभवतो असं बोललं जातं. म्हणून ज्यावेळेस लॉकडाऊन होतं पहिली कुऱ्हाड पडते व्यापाऱ्यांवर. म्हणून या व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे की तुम्ही निर्बंध कडक करा पण लॉकडाऊन नको. बरोबर आहे ना साहेब. फुलस्टॉप आणि कॉमामध्ये फरक असतो. तुम्ही फुलस्टॉप लावून टाकलं तर परत कॅपिटलनं सुरुवात करावं लागतं. म्हणजे तसंच धंद्याचं असतं. तुम्ही एकदा लॉकडाऊन लावून टाकला म्हणजे तुम्ही फुलस्टॉप लावला, आम्हाला कॅपिटल जमा करण्यापासून राईट फ्रॉम द स्क्रॅच आम्हाला चालू करावं लागतं. पण याच्याकडे लोक म्हणतात की हे स्प्रेड सेंटर बनून जातात अशा मार्केटमध्ये. तसं नाही आहे ना साहेब. आता हे बघा, तुम्ही आज आत्ता नाही म्हणताना 12 वाजायला आले, तुम्ही मार्केटमध्ये बघा पब्लिक नाही आहे त्या मानाने. आपण कसं करतो की आपण निर्बंध लावले की आपण टायमिंग कमी करणार. काही कोणाची डिमांड तर काही कमी होणार नाहीये. डिमांड त्या हिशोबाने राहणार आहे. जर समजा कमी वेळेमध्ये तुम्ही कॉन्सन्ट्रेशन केलं तर ते जास्त गर्दी होऊन जाणार, ते सुपर स्प्रेडर म्हणून जाणार. मग त्यापेक्षा तुम्ही जर समजा वेळ वाढवला, निर्बंध जास्त कडक न करता थोडे शिथिल केले की बाबा तुम्ही एक काम करा, रात्री 12 वाजेपर्यंत ऑपरेट करा, मग प्रत्येक व्यापारी त्या हिशोबाने थोडं करून तो एव्हरी डे इच अँड एव्हरी वन टाइम कमी केला तर उलट गर्दी वाढते. हो 100% कॉन्सन्ट्रेशन ते गर्दीचं एका टाइम. पर्याय काय याला मग? आता कोरोना तर लाट आली तिसरी दिसतंय. बरोबर आहे. याला पर्याय एक लॉकडाऊन हा तर पर्याय नक्कीच नाही. कारण का लॉकडाऊन झालं तर आमची पूर्ण आता उभी राहायची कॅपॅसिटीच संपून गेलेली. म्हणजे तिसरी आम्ही सहनच करू शकत नाही लॉकडाऊन. दुसरं म्हणजे जर कडक निर्बंध करतात पण कडक निर्बंधामध्ये जर वेळेचं बंधन घातलं गेलं तर आपण बघितलं मध्ये पण आपण वेळ कमी केला होता, पण कमी वेळेमध्ये मग लोक
पटापट खरेदीसाठी बाहेर पडतात. त्याच्याऐवजी एकदा उलट करून बघू आपण, की आपण टायमिंग वाढवून बघू. म्हणजे ज्यांना सकाळी वेळ आहे सकाळी येतील, ज्यांना रात्री आहे ज्यांना रात्री यायचंय ते रात्री येतील. असं सगळ्या याच्यामध्ये ते डिवाइड होईल आणि कमी गर्दी होईल आणि आम्हालाही सांभाळणं हे होईल आणि प्रत्येकावर लक्ष देणं, बाबा मास्क नाहीये, बाबा तू मास्क घाल, पहिले सॅनिटाईज प्रत्येकाला करणं हे आम्हालाही शक्य होईल. रस्त्यावर फिरणारे असतात त्यांचं थोडं वेगळं, पण आम्ही दुकानात वगैरे तरी मास्क हे कंपल्सरी असल्याशिवाय आम्ही कस्टमरला घेत नाही. अथवा एखादा कस्टमरचं मास्क खाली आहे तर आम्ही त्यांना सांगतो पण आहे की बाबा तुम्ही मास्क वरती घ्या, किंवा मग आम्ही माल दाखवणं त्यांना स्टॉप करतोय. तर आता अशा प्रकारे आम्ही पण प्रिकॉशन घेत पण आहोत. पण मी तुम्हाला उदाहरण दाखवतोय बघा, समोर आले विदाऊट मास्क लोक फिरतात. मला मास्क कुठे तुझं घेतो. हे अशी अवस्था आहे. व्यापाऱ्यांचं म्हणणं बरोबर आहे. मी फक्त वानगी दाखल एक उदाहरण दाखवलं. लोक मास्क वापरत नाहीत, त्याच्यामुळे सुपर स्प्रेडिंगचा धोका संभवतो. म्हणून लॉकडाऊन परवडत नाही, कुणालाच परवडत नाही, हे वास्तव आहे. मी सर्वाधिक फटका व्यापारी बांधवांना बसतो. म्हणून याला पर्याय काय, तिसरी लाट तर आली तर लोकांनी स्वयंशिस्तीने मास्क वापरणे हाच याच्यावरचा पर्याय आहे. आणि लसीकरण. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह चंद्रांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. एका ब्रेकची वेळ झाली आहे. बघत रहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. सॅनिटायझर हानिकारक आहेत का? लस तुमच्या DNA मध्ये बदल करते का? लस घेतल्यानंतर तुम्हाला कोरोनाची लागण होऊ शकते का? असे काही प्रश्न जर तुमच्या मनात असतील तर आता अशी एक जागा आहे जिथं तुमच्या या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळू शकतात, आणि तीही तुमच्या फोनवर. नेटवर्क 18 आणि फेडरल बँकेच्या कोरोना विरुद्धच्या देशव्यापी लस जागृती मोहिमेचा एक भाग म्हणून संजीवनी व्हॉट्सअप हेल्पलाईन सुरू करण्यात आलेली आहे. 7977773753 या क्रमांकावर तुम्हाला व्हॉट्सअप करायचंय आणि तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं लगेचच मिळू शकतील. तर वाट कसली पाहताय? कोरोना संदर्भात असलेले तुमचे प्रश्न व्हॉट्सअप करा आणि तुम्हाला हवी असलेली सगळी माहिती मिळवा. 7977773753 या क्रमांकावर. मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. नमस्कार.